मग घरी बसल्या अवघ्या 1 मिनिटात माऊली पालखी प्रस्थान सोहळा बघायचा का तुम्हाला? बघायचा आहे ना, मग मी दाखवितो की. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज ना ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं आणि माऊली आपल्या वारकऱ्यांसोबत विठुरायांच्या दर्शनासाठी जाणार होती. आणि आता आळंदीत एवढा मोठा सोहळा होतोय म्हणल्यावर त्या सोहळ्याला तर जायलाच पाहिजे आणि तो अनुभव आपल्या डोळ्याने अनुभवलाच पाहिजे. असं म्हणत सगळ्यात आधी वारकऱ्याचा गणवेश चढवला आणि मग आपल्या ज्ञानदेवांच्या मंदिराचा मार्ग पकडला. त्यातला अर्धा मार्ग गाडीने लयच पटक्यास झाला आणि जसा पाऊल वाटाचा प्रवास सुरू झाला तो लयच कठीण झाला. आणि ते का आता आम्ही जातपर्यंत मंदिरात जाणारी प्रत्येक वाट बंद झाली होती र. म्हणून रस्ता शोधताना लयच कष्ट झालं, पण ते अख्खं कष्ट एका क्षणातच मुक्त झालं जेव्हा या वयस्कर आजीचं दर्शन झालं. आजीला बघता आजी पूर्ण थकलेली आणि तरी आजी वारी करते, ते बी बिन पायतानाची. मग आजी कष्ट वाटून घेत नाही, मग आपल्याला कायला वाटाय पाहिजे. मग आपण आपलं कर्म करीत राहायचं आणि रस्ता शोधित राहायचं. विठ्ठलाच्या माऊलीच्या मनात असन तर त्यांच्या मंदिराचा दरवाजा आपल्यासाठी मोकळं होत्यानच, जसं मायासाठी झालं. आणि ते कसं झालं त्याचा एक मोठा व्हिडिओ युट्यूबला बनवलाय.